दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोलीमधील 21 वर्षीय तरुणीचं भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपहरण झाल्याची घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती। दरम्यान या प्रकरणात मोठी अपडेटच समोर येत असून तरुणीने एक व्हिडिओ करून माझं अपहरण झालं नसल्याची माहिती दिली आहे। ज्या तरुणावर माझ्या अपहरणाचा आरोप होतोय त्याच्या सोबत माझा प्रेमसंबंध असल्याची कबुली मुलीनं कॅमेऱ्यासमोर येत दिली आहे। माझ्या अपहरणाच्या बातम्या खोट्या असल्याचं देखील मुलीनं स्पष्ट केलंय। भिगवणच्या तरुणी तिच्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होते। यावेळी जहीर शेख आणि आयान शेख या दोन आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली आणि तरुणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट टाकून अपहरण केलं। या घटनेनंतर भिगवण पोलीस ठाण्यासमोर हिंदू संघटनांची घोषणाबाजी केली। हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। हिंदू संघटनांनी पुणे सोलापूर मार्ग अडवून महामार्गावर टायर पेटवले। या आरोपींना पकडण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं, तर आज भिगवण बंदची हाक देण्यात आली आहे। दरम्यान माझे अपहरण झालंच नाही असं म्हणत त्या तरुणीनं सांगितलंय, माझा आणि मुलाचं गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहे। माझं अपहरण झाल्याच्या बातम्या आहेत, परंतु माझं कुणीही अपहरण केलेलं नाहीये। माझ्या डोळ्यात चटणी वगैरे टाकलेली नाही। मी माझ्या मर्जीनं घरातून निघून आले। राजकीय पुढाऱ्यांनी तसा आरोप केले, परंतु मी माझ्या मर्जीनं मुलासोबत आलेली आहे असं भिगवण प्रकरणातील मुलीनं स्पष्ट केलंय। दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील काही हिंदू संघटना आक्रमक झाले। पुणे सोलापूर रस्ता इथं टायर जळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। भिगवण पोलीस स्टेशन समोरही मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झाले होते। घोषणाबाजी करत आरोपींना तात्काळ अटक करावी आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता परिसरात कोणताही धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कडक इशारा दिलाय। कुणीही अफवा पसरवू नये किंवा मोर्चे काढू नये। शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे।